नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवक भरती त्याच्यानंतर आरोग्य सेवक भरती यांचे पेपर आता या ठिकाणी होणार आहेत। नॉन पेसा जिल्ह्यातील पेपर या ठिकाणी होणार आहेत। आपण टाइम टेबलही बघणार आहोत, सर्व इन्फॉर्मेशन त्याचीही बघणार आहोत। तसेच जिल्हा परिषदेतील जे काही पद आहेत तर विविध पदांचे पेपर या ठिकाणी झालेले आहेत, त्यानंतर त्यांचे निकालही लागलेले आहेत। परंतु ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल यांचे पेपर बाकी होते, यांचे पेपर आता या ठिकाणी होणार आहेत नॉन पेसा जिल्ह्यातील। तर पेसा जिल्ह्यातील पेपर हे कधी होऊ शकतात, पेसा क्षेत्रातील पेपर कधी होऊ शकतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। नॉन पेसातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यांतील पेपर आता या ठिकाणी होणार आहेत त्याची पण इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर मित्रांनो, हे टाइम टेबल तुम्ही बघितलेलं असेल। जिल्हा परिषद पद भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरित संवर्गाची आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झालेली ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक, म्हणजे हे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहेत, हे फिक्स टाइम टेबल नाहीये। ओके, आरोग्य सेवक पुरुष 10, 11, 12 जूनला, ठीक आहे, 9 सत्रामध्ये याचे पेपर त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांचे मधून 13, 14, 15 जूनला पेपर होणार आहेत 8 सत्रामध्ये। आरोग्य सेवक महिला 16 जूनला पेपर होणार आहेत 2 सत्रामध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवकचे पेपर 16, 18, 19, 20, 21 जूनला होणार आहेत। 12 सत्रामध्ये पेपर या ठिकाणी होणार आहेत। तर हे संभाव्य वेळापत्रक आहेत, कन्फर्म नाहीये। ओके, ज्या ज्या जिल्हा परिषदेचे वेळापत्रक येईल तसे जसे मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याची माहिती देणारच आहेत। कोणत्या जिल्हा परिषदेचे वेळापत्रक आलेले आहेत, कोणते पेपर कधी आहेत त्याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटेल। तसेच टेलिग्रामवरही भेटेल। टेलिग्रामला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। टेलिग्रामवरती तुम्हाला सर्व अपडेट त्या ठिकाणी भेटत जाईल। सर्व पीडीएफ्स असतील, परीक्षेची माहिती असेल, सर्व काही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे। सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी भरती असेल, कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा भरतीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकतात। 8669391631 ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात आणि ऍडमिशन घेऊ शकतात। तर तुमच्यासाठी बेस्ट ऍप आहे। सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करून घ्या। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ए क्लास एज्युकेशन टाईप केल्यानंतर तुम्हाला ऍप भेटून जाईल। तर सर्वांनी ऍप इन्स्टॉल करून घ्या। तर मित्रांनो, नॉन पेसा क्षेत्रातील हे काही जिल्हे येतात यांचे पेपर आता या ठिकाणी होणार आहेत। तुम्हाला सर्वांना माहितच असेल, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत। या जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती तुम्हाला टाइम टेबल त्या ठिकाणी भेटून जाईल। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पेपर देतायत त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती तुम्हाला टाइम टेबल आल्यानंतर त्या ठिकाणी भेटणार आहेत। बघा, ग्रामसेवक साठी जवळजवळ 1,35,171 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। त्यांचे पेपर 12 शिफ्ट मध्ये होणार आहेत 16, 18, 19, 20, 21 जूनला। ओके, याचं टाइम टेबल तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरती त्या ठिकाणी भेटून जाईल। हे जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांचे पेपर या ठिकाणी होणार आहेत। हे नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हे त्या ठिकाणी आहेत। ओके, पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत त्यांचे पेपर कधी होणार आहेत। ओके, आता सुप्रीम कोर्टच्या वेबसाईट वरती तुम्ही आले तर तुम्हाला या ठिकाणी केस डिटेल्स दिसेल। ह्या डिटेल्स मध्ये बघा, टेंटेटिव्ह डेट आता या ठिकाणी दिलेली नाही। अगोदर टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिलेली असायची, परंतु या ठिकाणी आता टेंटेटिव्ह डेट दिलेली नाहीये। ओके, आता 4 जूनला म्हणजे उद्याच लोकसभेचा निकाल लागेल आणि त्यानंतरचा जो काही निर्णय आहे, जो काही निकाल आहे तो आल्यानंतर तुमचं जे काही टाइम टेबल आहे तर ते टाइम टेबल येईल ग्रामसेवक, आरोग्य सेवकचं, आणि त्यानंतर ते पेपर त्या ठिकाणी होतील। दुसरी प्रोबॅबिलिटी काय आहे बघा, तलाठी भरतीचे सर्व जे काही पेपर आहेत पेसा नॉन पेसा क्षेत्रातील झालेले होते, तर याचे पण पेसा क्षेत्रातील जे काही पेपर आहेत तर ते पेपर होऊ शकतात। परंतु तुमची जी जॉईनिंग आहे तर ती जॉईनिंग त्या ठिकाणी पेंडिंग राहू शकते। ओके, तुमचे निकाल तुम्हाला बघता येऊ शकतात, परंतु तुमची जी मेरिट लिस्ट आहेत आणि जॉईनिंग आहे तर ते पेंडिंग राहू शकते। परंतु आता लोकसभेचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सुप्रीम कोर्टचा काहीतरी निर्णय येईल आणि त्यानंतर तुमचे जे काही पेपर आहेत तर ते पेपर त्या ठिकाणी होतील, टाइम टेबल त्या ठिकाणी तुम्हाला
भेटणार आहेत। आता ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे कुठल्या प्रकारची टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिसत नाही, त्यामुळे आपण कन्फर्म सांगू शकत नाही की तुमचे पेपर त्या ठिकाणी कधी होतील। परंतु जून किंवा जुलैमध्ये तुमचे पेपर होऊ शकतात किंवा ऑगस्टमध्ये जास्तीत जास्त पेपर जाऊ शकतात। एवढ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे पेपर त्या ठिकाणी होतीलच। पेसा क्षेत्रातील तर विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यास करायचा आहे। पेपर तुमचे 100% होतीलच, पेपर होणार नाही असा कुठल्या प्रकारचा गैरसमज तुम्ही ठेवायचा नाही, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू अभ्यास करतच राहायचा आहे। ओके, पेपर तुमचे 1 किंवा 2 महिना लेट होतील, परंतु पेपर हे 100% त्या ठिकाणी होणार आहे। 4 तारखेला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पुढचा जो काही निर्णय आहे तर तो निर्णय लवकरच येईल। त्यानंतरच तुमचे जे काही नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत, इतके जिल्हे यांचे पेपर होणार आहेत ग्रामसेवकचे, तर ते पेपर त्या ठिकाणी होतील आणि त्याचं जे टाइम टेबल आहे तर ते तुम्हाला 4 तारखेनंतरच भेटेल। त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वरती तुम्हाला त्या ठिकाणी ते टाइम टेबल भेटेल आणि त्यानुसार तुमचे पेपर त्या ठिकाणी होतील। हे टेंटेटिव्ह टाइम टेबल आहेत, याच्यात काही चेंजेस होऊ शकतात। काही जर चेंजेस झाले किंवा कुठल्याही जिल्हा परिषदेचं टाइम टेबल आलं तर मी तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।